नमस्कार मित्रांनो, स्टॉक ट्रेडिंग मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण ओला IPO याविषयी माहिती पाहणार आहोत. आजपर्यंत आपण ओला हे नाव कॅबबाबत ऐकले होते. ओलाचा IPO येणार आहे हे बऱ्याच दिवसापासून ऐकत होतो. ती वेळ आलेली आहे. ओला इलेक्ट्रिकल ही आता मार्केटमध्ये उतरत आहे, परंतु बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की काय करावे, कंपनी खरंच चांगला परफॉर्मन्स करेल का? पेटीएम येण्याआधी देखील असा प्रश्न होता आणि मार्केटमध्ये लिस्ट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पेटीएमचा शेअर खाली पडलेला होता, हे आपण पाहिलेले आहे. ओलाचा IPO ची अवस्था देखील पेटीएम सारखी तर होणार नाही ना? किंवा इरेडाचा IPO आलेला होता, इरेडासारखा तो वाढेल का? हे प्रश्न आपल्या मनात निर्माण झालेले आहेत. यामध्ये आपल्याला कळेल की ओला ही कंपनी काय करते, कंपनीचे भविष्य काय आहे, तुम्ही काय निर्णय घेतला पाहिजे, हे आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. मित्रांनो, ओला बद्दल माहिती आपण पाहत आहोत. ओला कंपनी, एक म्हणजे ओला कंपनी काय करते, दुसरं म्हणजे ओला कंपनी कशी बनली, ओला कंपनी सध्याची स्थिती काय आहे, हे आज आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. ओला कंपनी, मित्रांनो, ओला कंपनी 2010 साली ओला कॅब म्हणून सुरू झाली. ओला कॅब 2010 साली ओला कॅब म्हणून सुरू करण्यात आली. ही कंपनी ओला कॅब सुरू करण्यामध्ये दोन तरुणांचा हात होता. त्यांची नावे अंकित भाटी एक अंकित भाटी आणि दोन भावेश अग्रवाल, या दोन तरुणांनी मिळून ओला कॅब ही कंपनी तयार केली. ओला कंपनीचे नाव ANI टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड हे ओला कंपनीचे नाव होते. ANI टेक्नॉलॉजीकडून 2019 साली 92.5% शेअर हे स्वतः भावेश अग्रवाल यांनी घेतले. सन 2017 साली ओला इलेक्ट्रिकल कंपनीची सुरुवात करण्यात आली. ओला इलेक्ट्रिकल सन 2017 मध्ये ओला इलेक्ट्रिकल ही कंपनी तयार करण्यात आली. त्यामध्ये असे जाणवले की ओला इलेक्ट्रिककडे एक पूर्णवेळ सदस्य असणे गरजेचे आहे. त्यानंतर भावेश अग्रवाल, हे 2 नंबरचे भावेश अग्रवाल यांनी ANI टेक्नॉलॉजी यांच्याकडून 92.5% शेअर्स घेऊन पूर्णवेळ व्यक्ती म्हणून काम करण्याचे ठरवले.
NI टेक्नॉलॉजीकडून 92.5% शेअर्स हे घेतले 2019 साली. 2019 साली NI टेक्नॉलॉजीकडून 92.5% शेअर्स घेऊन ते स्वतः प्रमोटर झाले, म्हणजे स्वतः मालक झाले, प्रमोटर झाले. ओला इलेक्ट्रिकचे टार्गेट आता सध्या काय आहे, तर EV बसेस निर्माण करणे, EV बसेस, रिक्षा, रिक्षा तयार करणे, अजून ओरिजिनल इक्विपमेंट तयार करणे, हे त्यांचे सध्याचे टार्गेट आहे. कंपनीने 2024 साली 3,29,618 इतक्या इलेक्ट्रिक स्कूटर सेल केले आहेत. 2024 साली 3,29,618 इतक्या इलेक्ट्रिक स्कूटर सेल केलेल्या आहेत. 2023च्या तुलनेत या दुप्पट झालेल्या आहेत. दोन पट त्यांची संख्या झालेली आहे. त्यांना मित्रांनो 2024च्या एंडिंगपर्यंत ओलाची 4 व्हीलर कार बाजारात आणायची त्यांनी ध्येय ठेवलेले आहे. आता आपण मित्रांनो कंपनीचे फंडामेंटल कसे आहे ते जाणून घेऊया. मित्रांनो 2021 साली कंपनीचे ॲसेट हे 2,112 एवढे होते. ते आता 2024 साली जवळजवळ 7,735 एवढे झालेले आहे. कंपनीचा जर रेव्हेन्यूचा विचार केला तर 2021 साली हा रेव्हेन्यू 106 कोटी होता, तर तो आता जवळजवळ 5,243 पर्यंत वाढत गेलेला आहे. मात्र मित्रांनो 2021 साली कंपनीने 199 कोटीचा लॉस बुक केलेला होता. प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे 199 कोटी लॉस हा 2021 साली झालेला होता. तो 2022 साली 700, पण नंतर 2023 साली 1,472 कोटी झाला आणि 2024 साली 1,584 कोटीपर्यंत हा वाढत गेलेला आहे. म्हणजे मित्रांनो कंपनी ही आत्तापर्यंत कधीही प्रॉफिटमध्ये आलेली नाही. कंपनीचा नेटवर्थ जर पाहायला गेला तर 2024 साली नेटवर्थ 2,019 करोड आहे. रिझर्व कंपनीचे सध्या मायनसमध्ये आहे 2024 साली 28.82. कंपनीवर कर्ज जर बघायला गेलं 2021 साली 38 कोटी होते, 2022 साली 750 झाले, त्याच्यानंतर 2023 साली 1,645 झालेले आहे, हे आपल्याला बघायला मिळते आणि 2024 मध्ये ते वाढून जवळजवळ 2,389 कोटी एवढे झालेले आहे. मित्रांनो हे कर्ज जे आहे ते स्टार्टअप मध्ये वाढत असते, कारण त्यांना एक्सपान्शन करण्यासाठी, मार्केटिंग करण्यासाठी पैसे लागतात, त्याच्यामुळे हे बोरोइंग वाढत आहे. मित्रांनो आता आपण ओलाचा मार्केट शेअर पाहूया. मार्केटमध्ये किती शेअर आहे त्यांच्या कॉम्प्युटरच्या बदल्यात. ओलाकडे सध्या 46% EV स्कूटरमध्ये बाकीच्या कंपन्यांच्या तुलनेत 46%
मार्केट शेअर ओलाकडे, फक्त ओलाकडे आहे. आणि त्याच्या टी व्ही एस मोटर यांच्याकडे मार्केट शेअर सध्या 19.37% टी व्ही एसच्या स्कूटर या विकल्या जातात. त्याच्यानंतर बजाजकडे 11% आहे. त्याच्यानंतर हिरो मोटरकडे 12% असा मार्केट शेअर आहे. म्हणजे याचा विचार केला तर सगळ्यात जास्त मार्केट शेअर हा ओलाकडे आहे. ओला इलेक्ट्रिकल, सगळ्यात जास्त स्कूटर ह्या ओलाच्या विकल्या जातात. परंतु याच्यामध्ये मित्रांनो विचार केला तर मार्जिन फक्त 12% शिल्लक राहत आहे. म्हणजे याच्यावरती प्रॉफिट फक्त 12% शिल्लक राहत आहे. तर टी व्ही एस 19.37% स्कूटर विकून 37% मार्जिन त्यांचे यामध्ये ते स्वतःकडे ठेवत आहेत. तर बजाज 28% मार्जिन ठेवत आहेत. हिरो मोटरकॉर्प 32% मार्जिन स्वतःकडे ठेवत आहेत. परंतु ओला जे आहे ना ते फक्त 12% मार्जिन स्वतःकडे ठेवत आहेत. मार्केट शेअर मात्र 46% आहे, परंतु ते मार्जिन फक्त 12% ठेवत आहेत. त्यामुळे आता सध्या मार्केटमध्ये ओलाचे स्कूटर स्वस्त मिळत आहे. मार्केट मार्जिन कमी आहे, त्यामुळे कंपनी सध्या लॉसमध्ये जात आहे. या कंपन्या आहेत हिरो मोटरकॉर्प, बजाज, टी व्ही एस. त्यांनाच अजून अनलिस्टेड कॉम्पिटिटर सुद्धा आहेत. अनलिस्टेड कॉम्पिटिटर ॲथर आहे, ओकिनावा, ह्या देखील कंपन्या ओलाला कॉम्पिटिटर आहेत. मित्रांनो आता आपण IPO बद्दल डिटेल्स पाहून घेऊया. IPOच्या डिटेल्स. IPO डेट मित्रांनो आपल्याला खरेदी करता येईल 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट पर्यंत हा IPO चालू राहील. त्याच्यानंतर त्याची लिस्टिंग ही 9 ऑगस्ट पर्यंत होईल. त्याची फेस व्हॅल्यू 10 रुपये पर शेअर आहे. प्राइस ब्रँड म्हणजे त्याचा शेअर आपल्याला 72 ते 76 रुपयापर्यंत भेटेल. त्याची लॉट साईज आहे 195 शेअर, म्हणजे आपल्याला 195 शेअर साठी IPO घ्यावा लागेल. टोटल इश्यू आहे जवळजवळ 6145 करोडचा. त्याच्यामध्ये फ्रेश इश्यू आहे 5500 करोड रुपये आणि ऑफर फॉर सेल आहे 645 कोटी. या ऑफर फॉर सेलमधून म्हणजे जे प्रमोटर आहेत ते स्टेक विकणार आहेत. म्हणजे 645 कोटीचा ते प्रमोटर स्टेक विकणार आहेत. त्याचाच लिस्टिंग ही NSE आणि BSE दोन्ही स्टॉक एक्सचेंजवरती होणार आहे. मित्रांनो IPO मधून येणाऱ्या पैशामधून ओला कंपनी काय करणार आहे तर 1227 कोटी ते मॅन्युफॅक्चरिंग प्लांट कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, 5 वरून त्यांची आता सध्या 5 गिगावॅट मॅन्युफॅक्चरिंग वरून 6.4 करणार आहेत. 6.4. 1600 कोटी ते रिसर्च आणि डेव्हलपमेंट, 1600 कोटी हे रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी वापरणार आहेत. 800 कोटी हे ते डेप्ट भरण्यासाठी म्हणजे कर्ज कमी करण्यासाठी
800 करोड वापरणार आहेत. तर ऑर्गॅनिक ग्रोथसाठी 350 कोटीचा ते वापर करणार आहेत आणि 645 कोटी ऑफर फॉर सेल मधून प्रमोटर या कंपनीमधून काही अंशी बाहेर पडणार आहेत. प्रमोटर बाहेर पडणार आहेत, एक्झिट करणार आहेत. मित्रांनो, IPO जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तुम्हाला एक लॉट घेण्यासाठी 14,820 रुपये हे लागणार आहेत आणि जर जास्तीत जास्त आपण 13 लॉट खरेदी करू शकतो. त्यासाठी आपल्याला 1,92,000 एवढी अमाऊंट लागू शकते. मित्रांनो, ओला इलेक्ट्रिक ही आत्तापर्यंत प्रॉफिट बुक करू शकलेली नाही. त्यामुळे स्वतः स्टडी करून विचार करून IPO घेऊ शकता. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मार्केटविषयी अनेक व्हिडिओ आपल्याला पुढील काळात बघायला मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.